नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ज्या गोष्टीची आपण बरेच दिवस झाले वाट पाहत होतो ती टेट एक्झाम आता होणार आहे. तसेच त्याचे 2 नोटिफिकेशन आलेले आहे. तर त्यातलं पहिलं नोटिफिकेशन आपण पाहूया. तर हे जे पहिलं नोटिफिकेशन आहे यामध्ये दिलेलं आहे पहा की जे काही आपली शिक्षक भरती होणार आहे त्याचा दुसऱ्या टप्प्याचं देखील नोटिफिकेशन्स आलेले आहे. ते 24/4/2025ला आलेले आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ज्यांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 6ला पाहू शकता तुम्ही इथे 6 नंबरला आणि 7 नंबर हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही जर स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले असेल तर त्याच लोकांना फक्त लॉग इन करण्याची सुविधा काय केलेली उपलब्ध झालेली आहे आणि स्वतःचे प्राधान्यक्रम देण्याची आणि लॉक करण्याची सुविधा त्यांनी दिलेली आहे. तर ती सुविधा किती तारखेपर्यंत असणार आहे? तर ती सुविधा असणार आहे तुम्हाला 25/4/2025 ते दिनांक 2/5/2025 या कालावधीमध्ये ही सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ज्यांना कोणाला हे जे नोटिफिकेशन आहे ती पाहिजे असेल तर त्यांनी हे mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर जाऊन इथं तुम्हाला हे नोटिफिकेशन तुम्ही स्वतः डाउनलोड करून डिटेल बरीच मोठी नोटिफिकेशन आहे. तर ते तुम्हाला जर डिटेल वाचायचं असेल तर तुम्ही नक्की डिटेल ते वाचू शकता. डाउनलोड करून घ्या आणि वाचा. मी फक्त तुम्हाला एक महत्त्वपूर्ण जे काही गोष्टी होती तेवढे सांगते. पुढचं दुसरं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते पाहू. तर दुसरं जे नोटिफिकेशन आहे ते आहे आपलं टेट एक्झाम 2025च्या संदर्भामध्ये. तर जी काही आपली टेट एक्झाम 2025 होणार आहे तर त्याचं देखील 25 तारखेला आलेलं आहे पहा. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ती मागच्या वेळेस ज्यावेळेस IBPSनी घेतली होती त्याच पद्धतीने यावेळेस देखील IBPSच ही परीक्षा घेणार आहे. इथे दिलेलं आहे पहा, IBPS घेणार आहे. तसेच अर्ज कधी सादर करायचा आहे? तर अर्ज सादर करण्याचा कालावधी आजपासून स्टार्ट होत आहे. म्हणजे आजपासूनच ऑनलाईन अर्ज आपण भरू शकतो. म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की 26/4/2025 ते 10/5/2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता? अर्ज भरू शकता. तसेच परीक्षेचा शुल्क जो काय आहे तो 10/5/2025ला म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी काय केलंय तुम्ही भरू शकता असं सांगितलंय. आणि त्यानंतर प्रवेशपत्र म्हणजेच आपलं हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला परीक्षेच्या आधी 7 दिवस आधी येणार आहे असं यांनी इथे सांगितलेलं आहे. तसेच परीक्षा कधी होणार आहे? तर परीक्षेचा कालावधी त्यांनी दिलेला आहे पहा, 24/5/2025 ते 5/6/2025 यामध्ये काय होणार आहे? ही आपली ऑनलाईन पद्धतीने IBPS ही परीक्षा घेणार आहे. तसेच यांनी काय लिहिलेलं आहे की प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल असं यांनी काय सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर याचं सर्व डिटेल तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे जे आहे ही नोटिफिकेशन तुम्ही www.ms इथे तुम्ही पाहू शकता की www.mscepune.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही जे नोटिफिकेशन ती देखील तुम्ही डाउनलोड करून डिटेल वाचू शकता. इथे तुम्ही पाहू शकता की इथे त्यांनी दिले की परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल. आणि ज्या प्रकारे त्यांनी मागच्या वेळेस परीक्षा घेतली त्याच प्रकारे यावेळेस देखील परीक्षा घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस परीक्षेला कालावधी फार कमी मिळालेला आहे आपल्याला. जर आपण याचा विचार केला की परीक्षेचा कालावधीचा जर तुम्ही विचार केला तर फक्त जवळजवळ 27 दिवसाचा कालावधी आहे जर आजपासून धरलं तर. आणि जर तुम्ही शेवटच्या तारीख जर धरली तर तुम्ही जर 10 तारखेपासून जर आपण धरलं तर 10 तारखेपासून जर तुमच्या परीक्षेच्या तारखेपर्यंत किती कालावधी तुम्हाला अवेलेबल होईल ते आपल्याला माहीत नाही की कोणाचा कधी ऑनलाईन पद्धतीने पेपर असतो हे आपल्याला माहीत. पण एक जनरली धरलं जर 24 तारीख तर 13 दिवस फक्त मिळतात. आणि जर आजपासून धरलं तर 27 दिवस. फार कमी कालावधी आपल्यासाठी राहिलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि सर्वांनी चांगला अभ्यास करून आपण जेवढा प्रयत्न आपल्याच्याने करता येईल तेवढे आपण नक्की करू. मी देखील माझ्या चॅनलवर जेवढे माझ्याने पॉसिबल होतील तेवढे मी व्हिडिओ तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जेवढं माझ्याने होईल तेवढे मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल की चांगले व्हिडिओ टाकण्याचा. आज एवढीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याबरोबर शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत जा. इतर तुमच्या स्टुडंटबरोबर शेअर करा. धन्यवाद.